म्हणजे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ, व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव। सध्याच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर अत्यंत गाजत असलेल्या बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था आणि वाढत्या गुन्हेगारीच्या दाहक वास्तव्यावर भाष्य करणारा बीड फाईल्स हा नवा मराठी चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर येत आहे। डॉक्टर डोईफोडे फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची घोषणा करण्यात आली। संवेदनशील विषयावर परखड भाष्य करणारा चित्रपट म्हणून याकडे पाहिले जात आहे। समाजात घडणाऱ्या गुन्हेगारी घटना, त्यामागील व्यवस्थात्मक त्रुटी आणि सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या असुरक्षिततेचे वातावरण यावर हा चित्रपट थेट प्रकाश टाकणार आहे। मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन समाजातील वास्तववादी प्रश्नांची मांडणी करणे हा या कलाकृतीचा मुख्य उद्देश आहे। सामाजिक क्षेत्रात नेहमीच आक्रमक आणि परखड भूमिका घेणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्तीताई देसाई या चित्रपटात एका प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत। याविषयी आज पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली। याविषयी घेतलेला खास वृत्तांत आपल्यासाठी धनराज खंडाळे, 7 मराठी न्यूज, पुणे। सिनेमा एक सामाजिक जबाबदारी असते। सिनेमाच्या माध्यमातून आपल्याला समाज उपयोगी काही मेसेज द्यायचा असतो। आम्हाला ह्या बीड फाईल्स या सिनेमाच्या माध्यमातून क्राईम घडू नये किंवा क्राईम घडल्यानंतर त्याचं नुकसान काय होतं, त्या तरुण पिढी बरबाद कशी होते, हा मेसेज गेला पाहिजे आणि समाजात आपण काहीतरी देणं लागतो, तर ते देणं या सिनेमाच्या माध्यमातून द्यावं म्हणून हा सिनेमा आपण निर्माण केला। सिनेमाचं तसंच बजेट कोणीच सांगत नाही आणि आम्ही जिथं आवश्यक आहे तिथं तो खर्च करणार आहे। बजेटला आम्ही कुठंही तडजोड करणार नाही, जे आवश्यक आहे तो आपण खर्च करणारच आहे। तसं आम्ही पूर्ण फ्री हँड दिग्दर्शक गणेश शिंदे यांना दिलेला आहे। आत्ताच आपण वेलनोनच आहेत, जवळजवळ 2 डझन कलाकार वेलनोन असतील, पण आपण ते एक्सपोज म्हणजे ओपन नाही करतात, आपण काही असतात गोष्टी। सर, कालखंड काय असेल त्याचा? किती वर्षापूर्वीचा तुम्ही त्याच्या स्टोरीमध्ये घेतलेला आहे? हा कालखंड 6 ते 7 वर्षा पाठीमागच्या 6 ते 7 वर्षापासून ते आतापर्यंत असेल। त्याच्या आधीचा बीड नाही दाखवत आपण? अगोदरचा बीड चांगलाच होता ना। हा, बीड फाईल म्हणून आपण बनवतो ना सर। जिथून ह्या घडामोडी घडायला लागल्या क्रिमिनल गुन्हेगारीच्या, फक्त गुन्हेगारीच आपण दाखवतोय, त्यातलं चांगलं काय बीड जिल्ह्यात पूर्वी घडलेलं ते दाखवणार? गुन्हेगारी बरोबर चांगलं पण येईलच ना, ते अपेक्षित आहे। जास्त करून फोकस आपण ह्या 5-6 वर्षातल्या घडामोडीवरती करतोय। फाईल्स नावाचा चित्रपट येतोय। त्या चित्रपटाचे निर्माते डॉक्टर शशिकांत डोईफोडे आहेत, दिग्दर्शक गणेश शिंदे आहेत, जे वास्तववादी विषयांवर चित्रपट करत असतात। बीडमध्ये जेव्हा संतोष देशमुखांची हत्या झाली आणि त्यानंतर वाल्मिक कराड आणि त्या टोळीला कशा पद्धतीने अटक करण्यात आली, वेगवेगळ्या टोळ्या ज्या गुन्हेगारांच्या आहेत त्या तिथं कशा कार्यरत होत्या, अनेक गुन्हे कसे दाबले गेले, अनेक मर्डर जे आहेत ते होऊन सुद्धा पोलीस स्टेशनला कसे गुन्हे दाखल झाले नाहीत, किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या परळी तालुक्यातल्या किंवा वेगवेगळ्या ज्या आहेत बीड जिल्ह्यातल्या समोर आल्या। आणि त्यानंतर आपण बघितलं असेल की बीड जिल्ह्याचं नाव जे आहे ते महाराष्ट्रामध्ये की हा गुन्हेगारांचा जिल्हा आहे, किंवा त्याच्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी सहभागी होते, त्यामध्ये मी आवाज उठवलेला होता। वाल्मिक कराड जिथे फरार असताना लपला होता तेही लोकेशन मी त्यावेळेला सांगितलं होतं, आणि तो आवाज उठवताना एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून ही सगळी वास्तववादी किंवा परिस्थिती मी मांडलेली होती। आणि ती जेव्हा टीव्हीवर किंवा बातम्यांमध्ये या दोघांनी बघितली, तेव्हा बीड फाईल्स हा चित्रपट आता जेव्हा येतोय तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जे तिथं आवाज उठवला, ज्या पद्धतीचे स्टेटमेंट दिले, ज्या पद्धतीचं पोलिसांच्या बाबतीतली वक्तव्य आली, किंवा ज्या पद्धतीनं ते प्रकरण तुम्ही हाताळलं, तर ते पडद्यावर तुम्ही तो रोल करावा अशी आमची इच्छा आहे। आणि कुणाला नाही आवडणार, मी जो आवाज एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून उठवलेला आहे, तो जर रुपेरी पडद्यावर एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून तो जर आवाज अजून लोकांपर्यंत पोचणार असेल तर निश्चितच ती आनंदाची गोष्ट आहे। त्यामुळे मी त्या रोलला हो म्हणाले, आणि तो रोल तेव्हा मीडियामध्ये घेतलेल्या भूमिका, तेच स्टेटमेंट माझ्या चित्रपटात येणार आहेत, याचा आनंद खूप जास्त आहे। त्याच्यानंतर अनेक लोक कलाकार म्हणून माझ्याकडे बघतात। खरं तर मी सामाजिक कार्यकर्ती आहे आणि मी त्यावरच काम करत असते, पण कला क्षेत्रामध्ये निश्चितच आपण जेव्हा काही वेगवेगळ्या भूमिका आयुष्यामध्ये करत असतो तर एक कलाकार म्हणून किंवा एक अभिनेत्री म्हणून
सामाजिक कार्यकर्ते ते अभिनेत्री असा जर प्रवास होत असेल तर निश्चितच त्याचं सिनेमाबद्दल आता सांगायचं म्हटलं तर तृप्तीताईंनी आमच्या निर्मात्यांनी सर्व काही गोष्टी सांगितल्या आहेत. मी पण तुम्हाला मग सांगितल्या काही गोष्टी, पण यातून एकच मला मेसेज द्यायचा आहे समाजामध्ये की आता मी पण बघतो आमच्या गावाकडे पण तरुण मुलं बरेच गुन्हेगारीकडे वळलेत. तर ही लोक ह्या बीड प्रकरणाचा विषय आहे असं नाही, पण महाराष्ट्रामध्ये असे प्रकार बरेच घडतात. तर हे थांबले पाहिजेत. म्हणून मी डॉक्टरांना बोललो की हा विषय मला खूप आवडतो आणि हा विषय आपण करायला घेऊ. डॉक्टरांना नंतर हे करताना पण मी त्यांना निगेटिव्ह पॉझिटिव्ह गोष्टी बऱ्याच बोलतो की करताना आपल्याला बऱ्याच गोष्टीत अडचणी पण येणार आहे. शूटिंग करायचं म्हटलं की दमदाटी बाकीच्या गोष्टी होणार त्या, तर ते म्हणले की बाकीच्या गोष्टी मी सांभाळतो, तुम्ही डायरेक्शनची बाजू सांभाळा, बाकी माझं मी काय करायचं ते मी करतो म्हटलं. चालेल म्हटलं. मग डन केला सिनेमा. तुम्ही बजेट विचारलं, पिक्चरचं बजेट बिग बजेट आहे सिनेमाचं. आणि ॲक्च्युली आम्ही सिनेमा करताना चांगल्या लेवलचे सिनेमा करतो, कारण समाजामध्ये हा सिनेमा येतोय तर ह्याचं बजेट पण त्याच लेवलचं असणार आहे. एंटरटेनसाठी काय काय आहे मसाला? ह्याच्यामध्ये आटम सॉन्ग वापरतोय आपण. 1-2 सॉन्ग आहेत की जेणेकरून ते एक स्वामी समर्थाचं एक सॉन्ग आहे आणि एक सॉन्ग आहे ते आटम सॉन्ग एक आहे त्याच्यामध्ये, आणि एक देवभक्तीवरती अजून एक सॉन्ग आहे. 3 सॉन्ग आपण त्याच्यामध्ये वापरतोय आणि अजून काय त्याच्यामध्ये डेव्हलप स्टोरी करताना 1-2 सॉन्ग अजून डेव्हलप होतील. याच्यामध्ये बीड फाईलमध्ये पत्रकारांची भूमिका जास्त प्रभावी ठरली होती. आहे पत्रकाराची. मग असे पत्रकार तुम्ही ह्यातलं घेणार? नाही, ॲक्च्युली मी पत्रकारच आहे. सांगायचं म्हणजे 2007 मध्ये तरुण भारत पुढारीला वगैरे पत्रकार होतो. तुम्ही जर पत्रकारांना संधी दिली तर ते बी चमकतील ना, जसं ताई नक्कीच. म्हणजे तुम्ही न्यूज करताय म्हणून बोलत नाही, पण ॲक्च्युली खरंच मी देऊ शकतो ह्याच्यामध्ये, कारण पत्रकाराशिवाय होऊ शकत नाही ना कंप्लीट. सिनेमा रिलीज व्हायचं म्हटलं, सिनेमा यायचं म्हटलं तर तुमची भूमिका मेन आहे महत्त्वाची. तर तुम्हीच आम्हाला जगापर्यंत इतर लोकांपर्यंत पोहोचवतात ना. तुम्हीच आमच्या प्रेक्षकापेक्षा अगोदर तुम्ही आमचे मायबाप आहात. संधी उपलब्ध आहे पत्रकारांना. नक्की. म्हणण्यापेक्षा हा चित्रपट झाला पाहिजे ही माझी भूमिका आहे. आणि त्यासाठी एक बीडची जी माती आहे, बीडची माती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बदनाम होते. कुठलीही घटना झाली की त्या घटनेचे 100 अँगल आमच्या बीडमध्ये दाखवले जातात. महाराष्ट्र त्याकडे पाहतो. आणि माझ्या बीडची माती नेमकी कशी आहे, तर बीडच्या घटना काय, घटनेमागच्या घटना काय तुम्ही पाहताय हे अर्ध सत्य आहे. आम्हाला जे माहिती आहे ते महाराष्ट्राला आम्हाला दाखवायचं आहे, ते महाराष्ट्रातल्या जनतेला दाखवायचं आहे. त्यासाठी हा चित्रपट आम्ही आता करतो. आज तुम्ही या चित्रपटाकडे पाहताना 100% निगेटिव्ह दृष्टिकोनातून पाहू नका. काही गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, काही निगेटिव्ह आहेत. मला तेच सांगायचं की महाराष्ट्रामध्ये गेलेली जी बीडची भूमिका आहे, त्या भूमिकेमागची भूमिका, त्या घटनेमागच्या घटना या आम्हाला महाराष्ट्राला दाखवायच्या. त्यामुळे तुम्हाला थोडीशी वाट पाहावी लागेल. एकाच अँगलने तुम्ही या चित्रपटाकडे पाहू नका. चित्रपट झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तो नेमका चित्रपट काय आहे. कधीपर्यंत तुम्हाला अपेक्षित आहे? आता आम्ही सर्वजण बसून ठरवूयात. लवकरात लवकर आम्ही या सर्व गोष्टी पूर्णत्वाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि एक वेगळी कलाकृती या महाराष्ट्राला आणि एक वास्तव कलाकृती या महाराष्ट्राला दाखवण्याचा आमचा प्रयत्न. माझी भूमिका अजून तर ठरलेली नाही आहे. मला जी योग्य वाटेल ती भूमिका सर मला देतील माझ्यासाठी. त्यांना ज्या भूमिकेत मी योग्य बसते असं त्यांना वाटेल ती भूमिका ते मला देतील. बाकी आधी ते ठरलेलं नाही आहे. पण हे खूपच चॅलेंजिंग आलं तुझ्या करिअरमध्ये हे भूमिका, असं वाटतंय तुला? हो, म्हणूनच मला आवडलं सर. त्यांच्याकडे किंवा संतोष देशमुखांची हत्या झाली, वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीचं जेव्हा कृत्य समोर आलं, किंवा अनेक मर्डर, अनेक वेगवेगळे जे काही हाफ मर्डर असतील, वेगवेगळी प्रकरणं असतील, ती कशा पद्धतीनं दाबली गेली, त्याच्यामध्ये पोलीससुद्धा या गटाबरोबर कसे सहभागी होते, हे सगळं पुराव्यासहित आम्ही जे आहे ते समोर आणलेलं होतं. वाल्मिक कराड जेव्हा फरार होता तेव्हा त्याचं लोकेशन काय आहे हे सुद्धा मी पत्रकार परिषदेत सांगितलेलं होतं. किंवा वाल्मिक कराड हा मोठा मोहरा असल्यामुळं त्याला संपवलं जाऊ शकतं, हे या संदर्भात सुद्धा मी आवाज उठवला होता. आणि ह्या सगळ्या बातम्या जेव्हा टी व्हीला आल्या, किंवा ज्या पद्धतीनं मी आक्रमकपणे मांडलं, मी स्वतः बीडमध्ये गेलेले होते पोलिसांच्या बदल्या आणि निलंबनासाठी, हे सगळं जेव्हा प्रोड्युसर आणि दिग्दर्शकांनी पाहिलं तेव्हा त्यांनी मला फोन केला की जो तुम्ही आवाज उठवला, आम्ही वास्तववादी चित्रपट जो आहे तो बनवतोय आणि वास्तवात ज्यांनी हा आवाज उठवला तर तिथं एखाद्या अभिनेत्रीपेक्षा तुमचा आवाज तिथं असला पाहिजे आणि तुम्ही तो रोल करावा, तुम्ही ज्या मागण्या केल्या त्या पडद्यावर दिसणार आहेत. तर त्यामुळं मला फार आनंद झाला आणि मी तातडीनं हो म्हणाले. आणि खरोखरच तिथं असणारी गुन्हेगारी वृत्ती मी पाहिलेली आहे, किंवा मी तिथं गेल्यानंतर असलेलं दहशतीचं वातावरण पाहिलेलं आहे, येणाऱ्या अनेक धमक्या ज्या आहेत त्याचा सामना केलेला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून अल्पवयीन तरुण कसे गुन्हेगारीकडे वळाले आणि ते कसे वळू नयेत यासाठीचे सुद्धा, किंवा त्याचे दुष्परिणाम हे सुद्धा याच्यामध्ये सांगितले जाणार आहेत. आणि बीडसारखा जिल्हा
जो बदनाम झाला तसा कुठलाही जिल्हा बदनाम होऊ नये यासाठी बीड फाईल्स आहे. नाही, कारण आतापर्यंत जे सिनेमे केले म्हणजे देऊळ बंद, पोस्टर गर्ल असेल, बंदीशाळा, अबक, बिरकीट, सरांनी केलेला ग्रेट माय इंडिया, तर ह्या सगळ्या सिनेमांमध्ये गुन्हेगारी क्षेत्रातला असा कुठला तरी सिनेमा येणं आणि त्याच्यात मी काम करणं हे पहिल्यांदाच आहे. त्यामुळे माझ्यासाठी ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे की मी अशा कुठल्या तरी सिनेमामध्ये आहे ज्याच्यातनं इतका छान संदेश लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि एका जिल्ह्याबद्दल काय म्हणू शकतो आपण, मिसकन्सेप्शन असतील किंवा काही लोकांना खरं वाटत असेल तर त्या सगळ्या गोष्टी दूर होतील कदाचित. नमस्कार, मी मेघा शिंदे. मला सरांनी सांगितलं की तुम्हाला एक नकारात्मक भूमिका देण्यात येईल, एवढंच मला माहिती आहे. मस्त छान आहे. मलाही यांच्याप्रमाणेच अजून मला सुद्धा काहीच माहिती नाही की माझी काय भूमिका आहे. आता हे लोक शूटिंगचं लोकेशन सांगायला तयार नाहीत आणि आम्हाला कसं कळणार की आमचं कॅरेक्टर काय आहे, आणखी नेमकं काहीच कळलेलं नाही. सरांनी मला सांगितलेलं आहे की एक कलेक्टर किंवा कुठल्या तरी एका प्रोफेशनल रोल असेल.